ते मेट्रो प्रशिक्षण संस्थेची एक नूतन इमारत उभी राहते आहे आणि ही पहिल्यांदा हा प्रयोग होतो आहे मेट्रोचं ट्रेनिंग सेंटर. कारण मेट्रोचं नेटवर्क वाढतं आहे. 337 किलोमीटरचं जवळपास आता 450-500 किलोमीटर मुंबई MMRमध्ये याचा जे काही व्याप्ती वाढती आहे, त्यामुळे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल आणि यामुळे मुंबईकरांचा मुंबई MMRमधल्या सर्वांचा वाहतूक कोंडी मुक्त प्रवास सुरू होईल. याला देखील आज सुरू म्हणजे त्यासाठी MMRDAचे प्रकल्प फायदेशीर ठरतील. सांताक्रूज चेंबूर लिंक रोड हा देखील एक मोठा प्रकल्प 200 कोटी रुपयाचा, तोही त्याला देखील आज लोकार्पित केलेला आहे. ते केबल स्टेटचा हा पूल आहे. कर्मचारी निवासस्थानाची नूतन इमारत आहे, त्याचं देखील आज लोकार्पण झालं आहे. आणि कलानगर जंक्शन इथलं डी उड्डाण पूल हा देखील लोकार्पित झालेला आहे. आणि त्याचबरोबर कोस्टल रोडचा हा जो विहार क्षेत्र जो प्रोमेनाड आहे त्याचं देखील लोकार्पण झालं आणि पादचारी पुलाचं देखील लोकार्पण झालेलं आहे. असे अनेक विकासाचे प्रकल्प आज मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आज लोकार्पित झालेले आहेत. मुंबईसाठी गेल्या अनेक वर्षापासून हे मुंबईकर याची वाट पाहत होते. आज त्यांना मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पांमुळे दिलासा मिळेल आणि मुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्यासाठी, मुंबईचा प्रवास मुंबईकरांचा आरामदायी करण्यासाठी हे प्रयत्न आमचे सुरू आहेत. आणि MMRDA फार अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान वापरून, या ठिकाणी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी पर्यावरणाला पूरक असे प्रकल्प राबवण्याचं काम करते. आणि म्हणून MMRDAचे मुखर्जी, त्यांचे सर्व अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मुंबईकरांना आज मोठी भेट. BDD चाळीच्या लोकांना घरं आणि जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की 40 लाख मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांना मोफत घरं, हा आमचा जो काही टप्पा सुरू झालेला आहे त्याची पायाभरणी सुरू झालेली आहे. आणि भविष्य काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पुढच्या काही काळामध्ये आज जवळपास 70,000 कोटी रुपयाचं हे ठेवून इन्व्हेस्टमेंट करून जवळपास 30 ते 35 लाख घरं भविष्यामध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये बांधली जातील. त्यामध्ये सिडको असेल, MMRD असेल, SRA आहे, म्हाडा, MIDC आहे, BMC आहे, हे सगळे प्राधिकृत ज्या प्राधिकरण आहेत त्यांना सोबत घेऊन JV हे आम्ही प्रकल्प पुढे नेतो आहे. क्लस्टरला आम्ही प्राधान्य देतो आहे. त्यामुळे मुंबईकर, मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर जो आहे, अगदी इकडे नालासोपारा वसईपर्यंत, इकडे बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत, तो पुन्हा मुंबईत आणण्याचा, मुंबईकर जो बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मुंबईला जगाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देखील स्वप्न आहे मुंबई हे जागतिक आर्थिक म्हणजे फायनान्शियल हब व्हावा. आणि त्यासाठी देखील या ठिकाणी आमचं मुंबई MMRचं काम जे आहे सुरू आहे. नीती आयोगा देखील या मुंबई MMRवर काम करते आहे. आणि जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये मुंबई MMR, फक्त मुंबई MMR $1.5 ट्रिलियन योगदान त्याच्यामध्ये देणार आहे. त्यामुळे मी एवढा मोठा कार्यक्रम घेतला आणि मराठी लोकांचा सगळ्यात मोठा विषय होता, पण तिथे पण अनेक जण श्रेयवादामुळे आलेले, त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आल्या. आम्ही हे श्रेयवादाची लढाई नाही आहे. हा लोकांचं जीवन सुसह्य करणं, लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण करणं, यावर आमचं प्राधान्य आहे. आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे, आमचा अजेंडा श्रेयवाद नाही आहे. आणि त्यामुळे हे जसं आपण आज BDDचं झालं आहे, सगळ्यात मोठी ती BDDचं जे काही पुनर्विकासाचा प्रकल्प आहे, मोठा प्रकल्प आहे आणि तो आज टप्प्याटप्प्याने पुढे जातो आहे. चांगल्या दर्जाची घरं, लोक आनंदित आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही मोठ्या प्रमाणावर या मुंबई, झोपडपट्टीमुक्त मुंबई, खड्डेमुक्त मुंबई आम्ही करतो आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे BDD प्रकल्पाचं लोकार्पण केल्यानंतर बोलत होते. आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे, आमचा अजेंडा श्रेयवाद नाही, असं देखील मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे.
त्याचबरोबर जे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेलेले आहेत, जे मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेलेला आहे, त्यांना परत मुंबईमध्ये आणण्यासाठी हे सगळे प्रकल्प करण्यात आलेले आहे. आणखी काही प्रकल्प या संदर्भामध्ये होतील तर मुंबईमध्ये मेट्रोचं नेटवर्क देखील वाढतंय, असं देखील विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.